महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करण्यासाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला गुटखा, पान मसाला विक्री करणारे व उत्पादन करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे व त्यांच्या सोबतचे पथक यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरू केला होता। 16 मार्च रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल सुभाष रोड, नाशिक रोड येथून एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी मध्ये घेऊन जात आहेत। त्या अनुषंगाने रामदास राजाराम शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले। सुखदेव काळे व गुन्हे शोध पथकामधील पोलीस अंमलदार यांनी बातमीप्रमाणे कारवाई करून सदर गाडी व गाडीमधील इसमांना पाठलाग करून वालदेवी नदीच्या पुलावर विहित गावकडे जाणाऱ्या रोडवर 16 मार्चला 11:30 वाजता पकडले। त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे रमीज उर्फ अझहर रियाज सय्यद वय वर्ष 30 राहणार मनसुरी चाळ गोसावीवाडी नाशिक रोड, मोहम्मद अख्तर रजा वय वर्ष 28 राहणार जमदार चौक मनमाड नांदगाव, ताबिश इरफान शेख वय वर्ष 20 राहणार सरदार पटेल रोड मनमाड नांदगाव, शोएब इम्तियाज पठाण वय वर्ष 20 राहणार जमदार चौक मनमाड नांदगाव, सूरज शिवपूजन राजभर वय वर्ष 29 राहणार जमदार चौक मनमाड नांदगाव, रोहित संजय वाळुंज वय वर्ष 26 राहणार भाबड वस्ती मनमाड नांदगाव नाशिक असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडून महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी, त्यामध्ये गुटखा पॅकिंगचे मशीन व कच्चा तयार गुटखा तसेच सदर माल पॅकिंग करण्याचे विमल पान मसाला नावाचे पॅकेट रोल असे साहित्य मिळून आले। असा एकूण 9,43,000 रुपये किमतीचा माल मिळून आला। तसेच आरोपी रमीज उर्फ अझहर रियाज सय्यद याच्यावर आरोपी यापूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग नाशिक सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे, विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ठाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत। त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला। सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे। एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे। असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत। एकूण 6 आरोपी याच्यामध्ये आहेत। त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत। यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझहर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करतो।